आम्ही जास्त करून नाही का नाही बैलाला टॉपचं पहिरच चालत नाही. हा बैल 2-3 नंबरच्या बैलांवर, बैल 3 नंबरच्या बैलांवर तर हमकच राहतो. पण टॉपचा बैल असला ना म्हणजे काहीतरी होणार, आपला बैल तरी गांडावणार, हा नाहीतर काहीतरी शेजारच्या बैलाचं होईल काय. एखादं मैदान आठवणीतलं तुमच्या की तुमचं असं हृदय भरून आलं असं कोणतं मैदान झालं हो त्याचं? आता पुशेगावच म्हणायचं तर काय, काय दोन वेळा राहिलो आम्ही पुशेगावला हा लगातार. हा. आता हे 3रं वर्ष आहे. हा आता हे 3रं वर्ष राहिलं म्हणजे कडनी गाडी लागली का नाही म्हणजे 90% माणसांना वाटतं बाजी पाहिला होता इथं. हा तर शर्यत झाली असती, बरं मैदानात सेमी काढला असता कडनी, हा म्हणजे 90% लोकांना वाटतं बाजी असताना ह्या जागेवर तो बाजीने केलं असतं तेवढं. आणि तर मित्रांनो, आपण पाहताय कर्जपुलचा बाजी. आज बाजीची आपण मुलाखत घेणार आहोत. तर बाह्या पहिल्यांदा तुमचा परिचय सांगा. माझं नाव प्रशांत नंदकुमार रिटे, राहणार करंजीपूर. तर बाह्या तुमचा एक आता व्हिडिओ व्हायरल पण झालेला की बाजीनं ज्यावेळेस दवाखान्यात तुमचा काहीतरी किस्सा झालेला, खर्च वगैरे काय, तो काय किस्सा होता हो? नाही काय दवाखाना म्हणजे मदरचा विषय असा होता की 13 लाख रुपये दवाखान्याला जुळवायचा होता. हा सगळं बैलाने आपल्याला तेवढं हे करून दिलं. 13 लाख रुपये बैलाने प्रत्येक मैदानात आपल्याला, असं हार नाहीच की लगातार बैलाने एक 12-13 मैदानात बैलाने 13 लाख रुपये जमून दिले आपल्याला. मग आता तो झाला म्हणजे तुम्ही त्याला जीव लावता, त्याच्यावर एवढं कष्ट घेता, त्यामुळे तो पण त्याच्या पळाच्या जीवावर किंवा तुमच्यासाठी तो पळून एवढं सगळं तुमच्यासाठी कमवून देत असतो. त्याला काही स्वार्थ नसतो, कारण तो मुख्य प्राणी आहे. तो निस्वार्थपणे स्वतः जीवाची बाजी लावून, त्याचं नाव पण बाजी आहे, त्याची जीवाची बाजी लावून तो एक नंबर करत असतो मैदानात. तर आता भैया मूळ प्रश्न म्हणजे विचारतो तुम्हाला की बाजीला तुम्ही नक्की कुठून घेतलेला हो? हे बैल नाशिकचा घोडा बैलातला बैल घेतलेला 1,09,000 रुपयाला. मग त्यावेळेस वय काय होतं त्याचं? आदत बच्चा होता, एक 2-1 वर्षाचा असेल, 2-2.5 वर्षाचा. मग ज्यावेळेस तुम्ही तिथे घेतलेला त्यावेळेस त्यात तुम्ही काय बघितलं काय नक्की? नाही का बैल घोड्या बैला चांगला पळाला, त्यांना बोली केली आम्हाला मुंबईमध्ये पळवून द्या. हा तर बैल मुंबईमध्ये आला, 3 शर्यती लगातार केल्या वासराने, तेव्हा आदत होता. हा आणि तिथून मग वासरू रुटीनला लागलं, पण मुंबईत परत वासरू बाहेर जायला लागलं. हा मग परत घाटावर आलं. घाटावाल्या बी बैलाने आपल्याला 10-15 मैदान गांडावलंच, हा म्हणजे बाहेर जायचं. मग आमच्या डोक्यात म्हणजे नंतर सगळी म्हणली हे काय आपल्याला तयार होणार नाही बैल, हा इकू. हा शेवट हे बारका भाऊ म्हणला राहू द्या, म्हणला बैल बघू आपण तरी काय करतोय. नंतर मग म्हणजे बिनजोड चालायच्या सासवडला, मग बैलाने चालूच केलं. बैल एक हरलाच नाही सासवडला, कवचित एक 4-5 शर्यती बैल हरला सासवड फाटी. मग तिथून बैल रुटीन लागला सासवड फाटीपासून. मग सुरुवातीला असं कोणतं मैदान होतं की तिथं तुम्हाला म्हणजे त्या मैदानात त्यानं नावच सगळ्या महाराष्ट्रात केलं? पुशेगावच. काय किस्सा होता त्या मैदानात सांगा. पुशेगावला बैल म्हणजे मुंबईत बिनजोडला म्हणजे बैल पळत होता, घाटा बिनजोडला बैल पळाला, पण माहित नव्हता कोणाला बैल पळतोय म्हणून. पण दैवत गोवेकरला बैल माहित होता की बैल ह्यो म्हणजे पळतोय चांगला, म्हणून त्यांनी फोन केला ती गाडी हाणू आपण सोनारपाडचा बैल, सोन्या आणि ती पहिल्या वर्षी. मग ती गाडी हाणली, मग तिथून माणसांना बैल दिसला की करंजीपूलचा बैल पळतोय म्हणून. नाही बैल आपला अंधारातच होता. मग त्यावेळेस पुशेगावात त्याच्या एवढी जोरात गाडी पाहिलेली? मी सोन्यावर पळालो, जयेश पाटीलच्या. आणि दुसऱ्या वर्षी भारतभर पळालो. मग सोन्यावर कसा मैदानातला किस्सा होता, कशी गाडी पाहिलेली? 1 नंबर गाडी पळाली त्यावेळेस, पण फायनल काय झालं नाही, अंधार होता त्यामुळे. तेव्हा गाडीला स्पीड बी होतं, म्हणजे असं सगळ्याला वाटत होतं की ती गाडी 1 नंबर करायला आपली. पण काय फायनल झालं नाही, वाटून दिलं त्यांनी सगळं बक्षीस. मग त्याचा लहानपणीपासून कसा तुम्ही सांभाळ केला? कारण तुम्ही खूप अडचणीत त्याचा सांभाळ केलाय. नाही त्याला लहानपणापासून म्हणजे त्याचा विषय नाही, त्याला म्हणजे खाया पियाला काय नसलं तरी म्हणजे लय ही नाही म्हणजे असं, पण दुःखापत्ती सारखी त्याची लागून घेणं हे घेणं, त्या 4ही पाय त्याचं हे येतं जॅमेत व्हायला. एका पायाला लंपीच जखम आहे आणि 3ही पायाच्या शिरा चमकलेल्या आहेत व्हायलाच्या. म्हणजे पळताना त्याला रानबीन तसलं काय बघत नाही बैल. जर शेजारी गाडी असली तर त्याच्या डोक्यात असलं ना आपल्याला ही मारायची गाडी, तो बैल मारणारच. मग लागलेला असू द्या नाही काय बी असू द्या. म्हणजे त्याचा स्वभाव नक्की कसा आहे? कारण एवढा तो रागात पळतोय, म्हणजे रागीट स्वभाव लय रागीट, गरीबी असच म्हणजे रागीट स्वभाव आहे. रागीट म्हणजे मैदानात तो असं कितीही दगड गोट्याचं मैदान किंवा कसलंही असलं तर तो पळणार, कसलं बी असू द्या कसलं बी. तो ज्या डोक्यात असलं ना आपल्याला गाडी मारायची, तो गाडी मारणारच. त्याच्या डोक्यातलं लय म्हणजे त्याचं काय असेल ते असू त्याच्या. भैया आता
त्याचा आता एक विषय म्हणजे नावाचा लय विषय आहे की त्याच्या नावावरून असं डायलॉग पण झालेत की जीवाची बाजी लावून पाहणारा बाजी. तर ही बाजी नाव तुम्ही कसं काय ठेवलं होतं त्याचं? नाही जसं घेतलं तसं बाजीत नाव होतं हा आणि आम्ही काय बदललं नाही ना हा. त्याच्यामुळे म्हणजे त्या मालकांच्याकडून आदत मध्ये घेतलेलं तेव्हा बाजी बाजीत नाव होतं बाजीत. तरी बाजी आपल्या कोणकोणत्या टॉपच्या बैलांच्या सोबत पळालाय? सगळ्या टॉपवर पळालाय म्हणजे सोन्यावर पळाला, भारतभर पळाला. मग आम्ही जास्त करून नाही का नाही बैलाला टॉपचं पैरच चालत नाही. हा बैल 2-3 नंबरच्या बैलांवर, बैल 3 नंबरच्या बैलांवर तर हमकच राहतो. पण टॉपचा बैल असला ना म्हणजे काहीतरी होणार, आपला बैल तरी गांडावणार, हा नाहीतर काहीतरी शेजारच्या बैलाचं होईल काही ना काहीतरी. त्यामुळे आम्ही बिडले आता डोकं चालवत नाही, आपलं 3-4 नंबरचा बैल घालून आपण राहतो फायनल. आम्हाला 1 नंबर नाहीत लय गावली, हा. पण आमले गुलालात कंटिन्यू बैल आहे. आता भैया तुम्ही नवीनच काहीतरी सांगितलं आज मी ऐकलं की आता बरीच लोक आता नवीन नादातली बी लोक 1 नंबरच्या बैलासोबत पळायला मागतात हो. किंवा त्यांची इच्छा असते. आता तुम्ही सांगताय त्याचं महाराष्ट्रभर बाजीचं नाव आहे, पण तुम्ही सांगताय 2, 3, 4 नंबरच्या बैलातनी पळतो, तर ते काय हो, कारण काय हो? आता तुम्हाला सांगतो की आम्ही बलमा घातला हा त्यावेळेस आपला बैल बाहेर गेला. हा त्या पुशेगावला आम्ही भारतभर राहिलो. हा. दुसऱ्या वर्षी तवा म्हणजे भारत तासात गेला. हा म्हणजे असे लय किस्से आहेत बैलाचं की टॉपचा बैल घातला ना आपला बैल तरी गांडावणार, ते शेजारचा बैल तरी गांडावणार. हा त्याच्यामुळे मग ती आम्ही डोक्यातच घेत नाही. टॉपचा बैलाला कधी आम्ही फोन बी करत नाही पायऱ्यासाठी. हा जर मोरणा आला तर मग कधीतरी बाबा आपलं करायचा पायरा. पण 2-3 नंबरचा बैल असला ना म्हणजे हा. त्याचं काय वाटत नाही, याला गाडी राहील नाही राहील, पण गाडी हे हमखास राहते त्याची. मग ती काय नक्की खासियत आहे त्याची? त्यालाच माहिती आहे खासियत. पण त्याला जेवढा हलका फुलका बैल असेल का ना तेवढा बैल पळतो. हा म्हणजे असं लय त्याला असं रेचका बैल झाला का नाही मग बैल नाही म्हणजे नको म्हणतो पळायला. पण जेवढा हलका फुलका बैल झाला तेवढा बैल एकटा म्हणलं तरी गाडला होतो. म्हणजे बाजीचं मित्रांनो असं वैशिष्ट्य आहे की तो जी अंधारातली बैल आहेत गरीब 3-4 नंबर मध्ये पाळणारे त्या बैलांच्या सोबत तो पळतो आणि 1 नंबर करतो आणि त्या बैलाला पण उजेडात आणतो. म्हणजे त्याची एक ती खासियतच आहे म्हणायला लागेल ना. बाकी अजून त्याचं काय वैशिष्ट्य सांगचाल हो? दुसऱ्या बैलांच्या पेक्षा त्याचं वेगळं पण नाही काय वेगळेपणात काय तो आपला बैल एवढंच की दोन्ही खान कडून आणि मग आपल्याला म्हणजे असं बैलाची गॅरंटी की सेमीला आतापर्यंत कोणाला म्हणजे असं लय सेमी पास झाला नाही कडणी पळून. हा पण हे जी गाडी सेमीला लागू द्या कडणी हा. आपल्याला ठाम विश्वास आहे की ही गाडी हे राहणारच, एवढा बैला विश्वास आहे. आता ज्यावेळेस बाजी मैदानात येतो त्यावेळेस समालोचक पण बहुतेक सगळे पकडतात की पब्लिकचं भिताळ मैदानात आलं बाजी, तर त्याबद्दल काय सांगचाल? नाही हाच बैल म्हणजे आणि कुठल्या कडे लागू द्या, उजवी लागू द्या डावीला लागू द्या, काही अडचण नाही बैलाची. फक्त बैल आपल्याला आतला दोन्ही खांदाचा असला का नाही मग काही अडचणीत नाही बैलाची. जेवढं पब्लिक तेवढा बैल पळवा. मग आता एवढा तो जास्त पब्लिकच्या कडनं पाळणारी बैल बहुतेक महाराष्ट्रात कमीच आहेत आणि एवढा तो पळतो पब्लिकच्या बाजूनं, म्हणजे काहीतरी तुम्ही त्याचा असं वेगळा व्यायाम किंवा असं काहीतरी घेतलं असेल की? नाही काय झालं, सासवडला बिनजोड चालायचे ना त्यावेळेस आम्ही कधीच म्हणजे अजूनपर्यंत बैल आतून शर्यतीला कधी हाणला नाही. आमच्या डोक्यात एकच की कडणी. आणि पहिलं कसं म्हणजे विषय सासवडला मारामारी म्हणजे थोडस फार व्हायचं. त्यामुळे सासवडला जे रुटीन लागलं आमचं ते तिथून बैलाला मग कुठली कडी उद्या उजवी उद्या डावी उद्या काही अडचणीत नाही बैलाला. म्हणजे बिनजोडला पाहिल्यामुळे त्याचा एक कुठेतरी फायदा झाला म्हणजे त्याचा सराव झाला ना पब्लिकला पळून पळून. त्याच्यामुळे काही विषय नव्हता. आणि सासवड पाटील आपला बैलाच्या जवळजवळ म्हणजे एक 40 शर्यती झाल्या असतात, त्यातला बैल आपला 3-4 शर्यती फक्त हरलाय सासवडला. तर भैया आता त्याचं असं एखादं मैदान आठवणीत तुमच्या की तुमचं असं हृदय भरून आलं असं कोणतं मैदान झालं हो त्याचं? आता पुशेगावच म्हणायचं तर काय 2 वेळा राहिलो आम्ही पुशेगावला लगातार. हे 3रं वर्ष आहे. हे 3रं वर्ष राहिलं बाद झालं आम्हाला. म्हणजे ती सगळं तुमच्या आठवणीतलं मैदान पुशेगाव. आणि पुशेगावचं मैदान म्हणलं की अख्ख्या महाराष्ट्रातलं हिंद केसरी मैदान म्हणून ते ओळखलं जाणारं मैदान आहे. माझ्या दावणीचा पहिलाच बैल आहे. आणि म्हणजे 2 वेळा आम्ही हिंद केसरी झालो. कितीतरी जण की त्यांना अजून किताब गावला नाही त्यासाठी पिछाडतात आणि आपल्याला 2 वेळा गावला. म्हणजे भैया काय म्हणजे असेल असं एक तुमचं चांगलं कार्य कुठलं तरी झालं असेल तुमच्या हातून, कारण सहजासहजी असे दिग्गज भरपूर गेलेत की त्यांना पुशेगावचा गुलाल घावत नाही. भरपूर बैल पाहिले त्यांनी किंवा मोठे मोठे मालक, आणि तुम्ही पहिलाच बैल घेतला आणि त्यानं तुम्हाला पुशेगाव सारख्या हिंद केसरी मैदानात 2दा गुलाल दिला. मग काय त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगचाल? त्याच्याबद्दल सांगावं तेवढं कमीच आहे. त्यांनी एवढं आपल्याला हे करून दिलं म्हणजे जेवढं आत्ता आहे का नाही तेवढं सगळं ह्याच्यावरती.
आता आपला बाजी जास्त करून मैदानात दिसत नाही, तर पब्लिक कायम पब्लिकच्याकडनं गाड्या कुठल्या लागल्या की बाजीचं नाव काढतं की बाजी जर असताच तर गाडी ही एक नंबर झाला असता. तर काय सांगताल नाही पब्लिक? खरं आहे की म्हणजे कडनी गाडी लागली का नाही म्हणजे 90% माणसांना वाटतं याला बाजी पाहिलं होता इथं. हा तर शर्यत झाली असती, बरं मैदानात सेमी काढला असता कडनी. हा म्हणजे 90% लोकांना वाटतं याला बाजी असताना ह्या जागेवर तो बाजीने केलं असतं तेवढं. आणि बैलाला काय होतं, जेवढं कड लागल का नाही तेवढं चालतं. आतून एक वेळ आम्ही मार खायला असं गॅरंटी, पण कडनी लागल्यावर मला अजून पण असं वाटत नाही की बैलाने कडनी सेमीला मार खाल्लाय म्हणून. हा पहिल्या फेऱ्याला बैल मार खाईल, पण सेमीला अजूनपर्यंत कवचित 1-2-3 मैदान सोडले का नाही तर बैलाने मार खाल्लाय. गट काढला की बैल फायनलला राहतोच, असं त्याचं म्हणजे हे असेल वैशिष्ट्यच. अजून एक गोष्ट सांगा की सगळ्यांना आता नवीन बैलगाडा मालक पण ह्या क्षेत्रात भरपूर आहेत, तर तुम्ही त्याचा व्यायाम वगैरे कसा कसा घेता आणि कसा घडवला पाहिजे बैल? नाही काय, बैल जेव्हा आणला तेव्हा आम्ही 1-2-3 किलोमीटर चालवतो रोजचा. आणि त्याच्यावर नंतर ना काय मैदान चालू झाले, बिनजोडला काय व्हायचं, एक फेरा पळायतून घरी यायचो ना, त्यामुळे बैलाला एवढंच व्यायाम होता की 1-2 किलोमीटर आम्ही चालवायचो. दुसरं नाही काय, मग पवनी कधीतरी एक म्हणजे अंग मोकळं होण्यासाठी, आणि बाकी नाही काय. असं त्याला तुम्ही खाद्य वगैरे काय काय घालता तिथं? जेव्हा दुसऱ्यापणा होता तेव्हा त्याला दूध बीत चालू होतं. चौसा झाल्यावर आम्ही दूध बंद करून टाकलं बैलाचं, का तर ते म्हणजे बळच पाजायला लागायचं ना, मग ते बळ पाजत उपयोगाचं नाही, म्हणून आम्ही बंद करून टाकलं दूध बी. आणि मग बाकीचं खुराक त्याला आहे, मग रेसर बिसरचं आम्ही डाळ चारत नाही बैलाला कधी. डाळीने काय होतं, बैलाची हिट होती कारण म्हणजे गरम आहे, त्यामुळे आम्ही बैलाला डाळ चारत नाही कधीच. बाकी अजून दावणीला त्याचा स्वभाव कसा असतो, मैदानात काय बदल होतो का? नाही तेच स्वभाव मैदानात बी तेच, घरी बी तेच, रागेटच. घरी सोडताना बी अलगूज काढूनच बाहेर काढायचा, मैदानात तर काही विषय नाही. म्हणजे त्याचा स्वभाव रागीट असल्यामुळे तो रागाने पळतो. रागाने बाया त्याची मैदान आतापर्यंत किती झाली हो? मैदान झाले असतील एक 60च्या आसपास झाले असतील. पण त्यातले आम्ही म्हणजे आम्हाला 1 नंबर नाही कधी गावला, 2 बी नाही कधी गावला, आम्हाला 3, 4, 5, 6 नंबर. पण आपलं एवढं की म्हणजे असं कधी मार खाल्लेला नाही बैलाने, म्हणजे कवचित एक आता मैदान हारजीत आहे, मग असा 1-2 वेळा मार खाल्लेला, पण आम्हाला 1 नंबर कधी गावत नाही. कवचित एखाद्या मध्ये 1 नंबर गावला आम्हाला. म्हणजे बायांचं म्हणणं असं आहे की 1 नंबर कधीतरी गावलाय, पण तरी काल तो 2-3 नंबर मध्ये असतो तरी त्याचं अख्ख्या महाराष्ट्रात जास्त नाव आहे. तर मित्रांनो, सांगायचं भाग म्हणजे ज्यावेळेस बैल गुलालात राहतो त्यावेळेस म्हणजे नंबर काय सिरियल वाईज असतो, पण तो बैल गुलालात राहतो म्हणजे तो टॉपचाच बैल असतो. तर भैया, तुम्ही आम्हाला एवढा वेळ दिला, सगळी त्याची माहिती, त्याचा इतिहास सांगितला, त्याबद्दल धन्यवाद.